जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, याआधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, जगातील पहिले हाय अल्टिट्यूड पॅरा स्पोर्ट्स सेंटर कोठे स्थापन करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे जगातील पहिले हाय अल्टिट्यूड पॅरा स्पोर्ट्स सेंटर हे लडाखमध्ये स्थापन करण्यात येणार आहे. लडाखमध्ये कोठे? तर लडाखमधील लेह जिल्ह्यात हे स्पोर्ट्स सेंटर स्थापन करण्यात येणार असून या स्पोर्ट्स सेंटरच्या स्थापनेसाठी लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट काउन्सिल आणि आदित्य मेहता फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार देखील झाला आहे. आजच्या सत्राला सुरुवात करण्याआधी या व्हिडिओला लाईक नक्की करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. पहा, पहिला प्रश्न काय म्हणतो, भारताच्या लांब पल्ल्याच्या पहिल्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोठे करण्यात आली? तर मित्रांनो, आता DRDOने लांब पल्ल्याच्या पहिल्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ही ओडिशामध्ये केलेली आहे. ओडिशामधील APJ अब्दुल कलाम बेटावरून 17 नोव्हेंबर रोजी ही चाचणी घेण्यात आली. डेट सुद्धा लक्षात ठेवा. या पहिल्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी ही 17 नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. हे जे क्षेपणास्त्र आहे हे जहाजविरोधी बॅलिस्टिक क्रूज क्षेपणास्त्र असून याची रेंज 1500 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. तसेच या क्षेपणास्त्राद्वारे शत्रूवर हवा, पाणी आणि जमीन या तिन्ही ठिकाणाहून हल्ला केला जाऊ शकतो. बरं, हायपरसॉनिक क्षेपणास्त्र म्हणजे काय? तर या क्षेपणास्त्राचा वेग ध्वनीच्या वेगाच्या कमीत कमी 5 पट असतो, त्यावेळेस त्याला हायपरसॉनिक क्षेपणास्त्र असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 2, 2024 मधील मिस युनिव्हर्सचं विजेतेपद कोणी पटकावले? आता नुकतीच मिस युनिव्हर्स ही स्पर्धा पार पडली असून या स्पर्धेचं विजेतेपद विक्टोरिया कजेर यांनी पटकावलं आहे. बरं, या विक्टोरिया कजेर ठेलविक कोणत्या देशाच्या सौंदर्यवती आहेत? तर या 21 वर्षीय विक्टोरिया कजेर या डेन्मार्क या देशाच्या सौंदर्यवती आहेत. मित्रांनो, आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की 2024 मधील मिस युनिव्हर्स स्पर्धेचं आयोजन कोठे करण्यात आलं होतं? तर या स्पर्धेचं आयोजन मेक्सिकोमध्ये करण्यात आलं होतं व ही या स्पर्धेची 73वी आवृत्ती होती. कितवी आवृत्ती होती? तर 73वी आवृत्ती होती व या स्पर्धेत 125 देशातील 130 सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील फर्स्ट रनरअप या नायजेरियाच्या चिदिंबा आदित्यनाथ ठरले आहेत, तर सेकंड रनरअप या मेक्सिको देशाच्या मारिया फर्नांडा बेल्ट्रॉन बनले आहेत. बरं, याआधीच आपण पाहिलं होतं की या स्पर्धेत भारताचं नेतृत्व या रिया सिंगा करतील आणि या ज्या रिया सिंगा आहेत या टॉप 12 मधूनच बाद झाल्या होत्या. मित्रांनो, या स्पर्धेतील अजून एक महत्त्वाचा प्रश्न नोट करून घ्या. या स्पर्धेत सहभागी होणारी रुमी अल्काहतानी ही कोणत्या देशातील पहिली सौंदर्यवती ठरली आहे? तर या ज्या रुमी अल्काहतानी आहेत या सौदी अरेबिया या देशामधील एक मॉडेल असून या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या त्या सौदी अरेबियाच्या पहिल्या सौंदर्यवती ठरल्या आहेत. यावेळेसच्या या स्पर्धेमधील मुकुट सुद्धा खूप चर्चेमध्ये आहे, तर या मुकुटाविषयी सुद्धा माहिती नोट करून घ्या. हा जो 73व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेतील मुकुट आहे या मुकुटाला लाईट ऑफ इन्फिनिटी असे नाव देण्यात आले. हा मुकुट महिला सशक्तीकरणाचे प्रतीक म्हणून ज्वेलमर या अधिकृत ज्वेलरी पार्टनरच्या सहकार्याने तयार करण्यात आला. मिस युनिव्हर्सची स्थापना कधी करण्यात आली? तर 28 जून 1952 मध्ये मिस युनिव्हर्सची स्थापना करण्यात आली व आतापर्यंत 3 भारतीय सौंदर्यवतींनी ही स्पर्धा जिंकली आहे. ही स्पर्धा जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय या सुष्मिता सेन आहेत. यांनी 1994 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. 2000 साली लारा दत्ता, तर 2021 मध्ये हारना संधू यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. यासच हे सुद्धा लक्षात ठेवा, 2023 मधील या स्पर्धेचं विजेतेपद शेनिस पॅलासियोस यांनी पटकावलं होतं व शेनिस पॅलासियोस ही स्पर्धा जिंकणाऱ्या निकारागुआ या देशाच्या पहिल्या सौंदर्यवती होत्या. प्रश्न क्रमांक 3, 14व्या हॉकी इंडिया सिनियर पुरुष राष्ट्रीय स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? तर या 14व्या हॉकी इंडिया सिनियर पुरुष राष्ट्रीय स्पर्धेचं विजेतेपद ओडिशा या राज्यानं पटकावलं आहे. ओडिशा या राज्याच्या हॉकी संघाने हरियाणा या राज्याला हरून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. बरं, या स्पर्धेतील 3रं स्थान कोणी पटकावलं? तर उत्तर प्रदेश या राज्याने यातील 3रं स्थान पटकावलं. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर यंदाचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार कोणाला जाहीर झाला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच डॉक्टर मीरा बोरवणकर यांना यंदाचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. मीरा बोरवणकर यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांनी महाराष्ट्रीय पोलीस दलात 35 वर्षांहून अधिक काळ उल्लेखनीय कामगिरी केली असून त्या पोलीस संशोधन आणि विकास विभागाच्या महासंचालक
या पदावरून निवृत्त झाल्या होत्या व त्या सध्या त्यांच्या एका पुस्तकामुळे खूप चर्चेमध्ये आहेत. त्यासाठी या पुस्तकाचं नाव सुद्धा लक्षात ठेवा. मॅडम कमिशनर हे त्यांचं पुस्तक असून हे सध्या खूप चर्चेमध्ये आहे. मित्रांनो, येथे अजून एका पुरस्काराविषयी माहिती नोट करून घ्या. नुकतेच आता अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेद्वारे देण्यात येणाऱ्या सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य आणि समाजकार्य या पुरस्काराची सुद्धा घोषणा झाली आहे. या पुरस्कारांमध्ये ज्येष्ठ संशोधक व विचारवंत डॉक्टर आह साळुंके यांना साहित्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. तर शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेचे कार्याध्यक्ष शरद जावडेकर यांना समाजकार्य विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यंदाचा नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार हा देवेंद्र सुतार यांना देण्यात येईल. प्रश्न क्रमांक 5. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 साठी म्हणजेच इफ्फी 2024 साठी आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता या इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळाच्या अध्यक्षपदी आशुतोष गोवारीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मित्रांनो, याआधीच आपण पाहिलं होतं की इफ्फीचं आयोजन दरवर्षी गोव्यामध्ये करण्यात येतं व हा यंदाचा 55वा इफ्फी सोहळा 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात येईल. यावेळेसच्या सोहळ्यामधील फोकस कंट्री ही ऑस्ट्रेलिया आहे व यंदाच्या इफ्फीची सुरुवात बेटर मॅन या चित्रपटाने होणार आहे. थीम सुद्धा नोट करून घ्या. यंग फिल्म मेकर्स द फ्युचर इज नाऊ अशी या इफ्फी सोहळ्याची थीम असून या इफ्फी सोहळ्यामध्ये सत्यजित रे लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्काराने फिलिप नॉयस यांना सन्मानित करण्यात येणार आहे. आणि मित्रांनो, यंदाच्या या इफ्फी पुरस्कारामध्ये एक नवीन पुरस्कार सुद्धा देण्यात येणार असून त्या पुरस्काराचं नाव काय आहे? तर सर्वोत्कृष्ट वेब सिरीज या श्रेणीतील पुरस्काराची सुद्धा यंदापासून सुरुवात करण्यात आली असून यामध्ये पारितोषिक म्हणून 10 लाख रुपये रोख देण्यात येतील. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणाला दुबई स्पोर्ट्स कौन्सिलचे ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आले? तर नुकतेच आता दुबई स्पोर्ट्स कौन्सिलने आपले ब्रँड अँबॅसेडर म्हणून हरभजन सिंग आणि सानिया मिर्झा यांची नियुक्ती केली. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि मित्रांनो, या 2 भारतीय खेळाडूंसहच रशियाच्या खाबीब नूरमागोमेडोव्ह आणि फ्रेंच देशाचा फुटबॉलपटू पॅट्रिस एव्हेरा यांना सुद्धा दुबई स्पोर्ट्स कौन्सिलने आपले ब्रँड अँबॅसेडर बनवला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्लायमॅट ट्रेसच्या माहितीनुसार कोणते शहर हे हरितगृह वायू उत्सर्जनात प्रथम स्थानी आहे? तर या क्लायमॅट ट्रेसच्या माहितीनुसार शांघाय हे शहर हरितगृह वायू उत्सर्जनात प्रथम स्थानी आहे. शांघाय या शहराने एकूण 256 दशलक्ष मेट्रिक टन इतका हरितगृह वायू उत्सर्जित केला आहे व यासह शांघाय प्रथम स्थानी, तर दुसऱ्या क्रमांकावर 250 दशलक्ष मेट्रिक टन उत्सर्जनासह टोकियो हे शहर आहे. त्यानंतर तिसऱ्यावर 160 दशलक्ष मेट्रिक टनासह न्यूयॉर्क, चौथ्या क्रमांकावर 150 दशलक्ष मेट्रिक टनासह ह्युस्टन, तर 5व्या क्रमांकावर दक्षिण कोरियामधील सिओल हे शहर आहे. बरं, मागील काळात उत्सर्जनातील सर्वात मोठी वाढ ही कोणत्या देशामध्ये पाहण्यास मिळाली? तर यात चीन, भारत, इराण, इंडोनेशिया आणि रशिया या देशांमध्ये उत्सर्जनातील सर्वात मोठी वाढ पाहण्यास मिळाली. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. एक्झाममध्ये असे प्रश्न बऱ्याच वेळा विचारण्यात येतात, तर ही सर्व माहिती नोट करून घ्या. आणि आता हा प्रश्न पहा. अलीकडेच रणजी ट्रॉफी स्पर्धेत एकाच डावात सर्व 10 विकेट घेण्याचा विक्रम कोणी केला? तर हा जो एकाच डावात 10 विकेट घेण्याचा विक्रम आहे हा अंशुल कंबोज यांनी केला आहे. अंशुल कंबोज हे रणजी ट्रॉफीत कोणत्या संघाकडून खेळत आहेत? तर हरियाणा या संघाकडून ते खेळत असून केरळ संघाविरुद्धच्या सामन्यामध्ये त्यांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आणि रणजी ट्रॉफीच्या इतिहासात एकाच डावात सर्व 10 विकेट घेणारे अंशुल कंबोज हे तिसरे खेळाडू ठरले आहेत. याआधी अशी कामगिरी बंगालचे वेगवान गोलंदाज प्रेमांगसू चॅटर्जी यांनी 1956-57 मध्ये केली होती. त्यानंतर अशी कामगिरी करणारे दुसरे खेळाडू हे राजस्थानचे प्रदीप सुंदरम आहेत. त्यांनी 1985-86 मध्ये हा विक्रम केला होता. बरं, प्रथम श्रेणीत 10 विकेट घेणारे अंशुल कंबोज हे कितवे गोलंदाज आहेत? तर अशी कामगिरी करणारे ते 19वे गोलंदाज आहेत. त्यांच्या आधी अशी कामगिरी सुभाष गुप्ते, अनिल कुंबळे, देबासिस मोहंती, प्रेमांगसू चॅटर्जी व प्रदीप सुंदरम यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 9 पहा. पहिल्या बोडोलँड महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर या पहिल्या बोडोलँड महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं असून या महोत्सवाचं आयोजन नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं होतं. हा महोत्सव 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी पार पडला आहे व या महोत्सवाची थीम काय होती? तर समृद्ध भारतासाठी शांतता आणि सद्भावना ही या महोत्सवाची थीम होती.
मित्रांनो, बोडो ही आसाममधील सर्वात मोठी अनुसूचित जमाती असून हे आसामच्या ब्रह्मपुत्रा खोऱ्यातील सर्वात जुने रहिवासी आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस आहे हा दरवर्षी 16 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो. तुमच्या माहितीसाठी हे सुद्धा नोट करून घ्या. महात्मा गांधीजींच्या 125व्या जयंतीनिमित्त संयुक्त राष्ट्रीय महासभेने 1995 हे वर्ष सहिष्णुतेचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले होते व त्यानंतर संयुक्त राष्ट्र महासभेने 1996 मध्ये 16 नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस म्हणून घोषित केला होता. यासच हे सुद्धा नोट करून घ्या. दरवर्षी राष्ट्रीय नवजात सप्ताह हा 15 ते 21 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. आणि मित्रांनो, यंदा गुरु नानक देवजी यांची कितवी जयंती होती? तर गुरु नानक देवजी यांची ही यंदाची 555वी जयंती होती. त्यांची जयंती कधी साजरी केली जाते? तर 15 नोव्हेंबर रोजी त्यांची जयंती साजरी केली जाते. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या कंपनीने भारतातील पहिली सॅटेलाइट टू डिव्हाइस ही सेवा लॉन्च केली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.